क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। एकीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी घाटमाथ्यावरून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत। ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेलेत। रत्नागिरी शहरात शनिवारी आठवडा बाजार भरतो। इथे आणि अन्य ठिकाणीही घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली दिसून आली आहे। दररोज जेवणात लागणारे तिखट मिरचीचा प्रति किलो दर आता 100 ते 120 रुपये इतका झालाय। त्याशिवाय टोमॅटो 40 ते 50 रुपये किलो, भोपळी मिरची 60 रुपये किलोने विकली जाते। त्याशिवाय वांगी, कोबी, कोथिंबीर, कांदा, बटाटा, लसूण यांच्याही दरात वाढ झालेली दिसून येते। आता ही स्थिती असतानाच पुढच्याच महिन्यात श्रावण या धार्मिक मराठी महिन्याला सुरुवात होणार आहे। यावेळेला व्रतवैकल्य, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात असतात। या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांसाहार वर्ग केला जातो, त्यामुळे भाजीपाल्याची गरज वाढलेली असते। अशातच जर भाजीपाल्याचे हे चढते दर कायम राहिले तर सर्वसामान्यांच्या बजेटला मोठी कात्री लागेल हे निश्चित आहे। अर्थात कडाक्याचं ऊन आणि मान्सूनचं उशिराचं आगमन यामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आणि कडक उन्हामुळे भाजीपाला खराब होऊ लागला। त्यामुळे भाजीपाल्याच्या भावात वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र येत्या आठवडाभरात जर चांगला पाऊस झाला तर भाजीपाल्याचे दर कमी होतील अशी शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।